काय भाडेकरी आहे, फोन सुद्धा उचलत नाही. आता पाहतोच. आता भाडं वसूल केल्याशिवाय सोडणारच नाही, ते तर काढूनच देतो. बापरे, मालक आला. ते नाहीये घरात. हा, घरात नाही ते. तुम्ही आहे ना? मी तर आहे हो. ते आल्यावर या ना तुम्ही. ते आले हा, केव्हा येते? ते गावाला जायला लांबून बोला ना जरा. हा, लांबून. मला वाटतं ऐकू येत नाही म्हणून मी म्हटलं. अहो मी जवान आहे, तुम्हाला नसेल येत ऐकू, म्हणून तुम्ही माझ्या पुढे पुढे येऊ राहिले. भाडं पाहिजे मला, भाडं घेतल्याशिवाय मी काही जाणार नाही. आता ऐका, मध्ये लोक ऐका. तुम्ही ना दरवाज्यातच येऊन लय बोला त्या. बरं एवढं नाही बोललं पाहिजे. भाडं मिळून जाईल तुम्हाला, पण लय बोलता तुम्ही, लय बोलता. लय बोलता म्हणजे किती दिवस झाले? 4 महिने झाले भाडं दिलेलं नाही. अहो हा, पण आता तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारून घर दिलं, मला विचारून दिलं का? नवरा तुम्ही सेपरेट आहे का? आता मी कामाला जाते का? घरी तुम्हीच राहता ना. नवरा फोन उचलत नाही, भेटत नाही. मग तुमच्या बरं या बसा. काय काय करायचं? काय करता? 4 महिन्याचं भाडं देतील ना, ते येणार आहे ना. नाही नाही, मला त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. तुम्ही भाडं द्या. फोन करा त्यांना. नाही फोन अहो, येताना 10 फोन झाले, उचललेच नाही त्यांनी, म्हणून मी आलो एकदम तापून. हा का? हा पण आता कसं आहे हो, हे बा, आता मी काय कामाला जात नाही, माझ्याकडे काय पैसे नाही. हा. हा, मी एकटे लेडीज कुठून पैसे आणणार आहे? पैसे नाही आणू शकत. हा, काय पाहते? ते नख वाढले ना तुमचे बोटाचे. हा, ते आवडतं मला. हा का? एवढे हा, घ्या कापून. तुम्हाला काय घेणे तुमच्या भाड्याशी मतलब ठेवायला बोला ना, तेवढं पुरतं तेवढं. मी काय म्हणतो, मी भाडं पाहिजे तुम्हाला बरं का आज. तुम्हाला ना? हो, भाडं नसलं तर मी जाणारच नाही, नाही तर मी सगळं सामान बाहेर फेकेन. अहो, पण तुम्ही मला नेहमी नेहमी त्रास देत्या. नेहमी मग करणारच आहे ना, त्रास देणारच आहे ना. तुम्ही ना मुद्दाम तर नाही करते ना बा. नाही, कस काय मुद्दाम कर. नवरा नसल्यावरच येतं. तुम्हाला सगळं माहिती पडत असं नवरा नाही म्हणून जा. नावडा पळून जातो मी आल्यावर. काय चपळतो? मग आता फोन लावले एवढे उचलले का बरं नाही? आता जायले गावाला, काहीतरी कामात असते म्हणून फोन नाही उचलत. मला ते काहीच बहाणे नकोय, मला फक्त भाडं पाहिजे. भाडं का? हो, काही करा पण मला भाडं द्या तुम्ही. काय करू? काही करा तुम्ही. तुम्ही इकडे इकडे कावर सरकता? सांगतोय ना तुम्हाला. अहो मालक, तुम्हाला माहिती आहे भाडं तुमचं आमचं कधी राहत नाही. आता फक्त 4 महिन्यापासून थोडी अडचण चालू आहे आमच्यावाली. अहो, पण मग एवढा दम नाही ना मारता येणार मला. मला लगेच लागतं ना. काय लागतं? भाडं. हा, भाडं भाडं तर देणार आम्ही ठेवत नाही कोणाचं. मला आजच द्या काय भाडं. तुम्ही काय करता हे पण? अहो, सांगतोय तुम्हाला. नाही कळतं मला लांबून. हा, लांबून कळतं. तुम्ही नाही एकटी लेडीज पाहिल्यावरच येता घरात. तसं नाही आहे हो, तसं नाही. हे बघा, आपल्याला लेडीज तुम्हाला सगळं माहिती राहतं माझा नवरा कधी जातो कधी येतो. मग आता काय कधी जातो कधी येतो, मग भाडं टाकून जायचं ना घरी. तुम्ही ना नेहमी नेहमी नका येत जाऊ. माणूस आराम करत राहतं, पडेल राहतं. हा, एवढा लय त्रास देता तुम्ही बा. म्हणजे मग भाडं सोडून देऊ का? जा तुम्ही पाणी घेता का? पाणी द्या. देऊ का? आज तर भाडं घेईलच मी, सोडणार नाही. अहो, तुम्ही कशाला हात धरता हो? काय बोलता मालक? तुम्ही हात धरून राहिले. पाणी मी देते तुम्हाला. मी तुमचा हात काल धरू? मी ग्लास धरला. त्या पाणी आज भाडं पाहिजे बरं का? हा, हो आज का? हो. बरं थांबा, मी फोन करते त्यांना. तुम्ही फोन करा, काही करा, पण आज भाडं द्या. देऊ का?
देते. 4 महिन्यात वसूल करायचे. 4 महिन्याचं लागेल, 1 महिना 2 महिन्याचं नाही. आता नाही हो, नाही ना, असं थोडी चालणार आहे. तुम्ही काय येण्यासारखे करताय. अहो सांगतोय तुम्हाला, बायकोच्या अंगाला कुठं हात लावा कळत नाही का तुम्हाला. अहो एक गलास देण्यासाठी हात लावला. गलास घ्या म्हणून. गल्ला घ्या ना आता. हा मग सांगते ना, गलास घ्या म्हणून. आणा बाळा आणा. मॅडम हो, पाण्याने नाही थंडावलं. हा काय चाप्टर आहे, पाणी दिलं त्याच्यात थंड करायला. मी काय असं तसं बारीक आता तसा गरम आलं काय काय. बरं ऐका ना मला, हा काय असतील नसतील ते काढून देते. हा मग तेवढं घेऊन जरा शांत राह ना. बघते जरा इकडे तिकडे ठेवेल राहतं ना. हा ना, बघा बघा. ऐक का, मी बघते ना. पाचशेच्या नोटा ठेवून देते, 200-200च्या देते, 2 ठेवते 500चे. एवढे आहे. एवढे? हा अहो हे किती आहे तुमचे? 1000 रुपये? एवढेच आहे आता मायक. अहो 1000 रुपयात काय होईल? हा हे भाडं किती झालं? 16,000 15,000 कुठे? एवढे घ्या ना. हो एवढं काय घ्या, हे घ्या तुम्हालाच. मला सगळं भाडं अहो पाहिजे. आता हे खर्च काय. अहो हे बघा ना, 500चे पण हे बाबा. एवढे पैसे बघा, निघून. हे 1500. हो हे 1000 आहे. हे झाले 3000. हे काय 4-1 आहे. नाही ना, हो नाही चालणार ना हो. मला पूर्ण पैसे पाहिजे, त्याशिवाय नाही. नाही का, घ्या एवढ्या नाही 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 हो. माय का पाहू तुमच्याकडे एक काम करा, काय. तुमच्याकडेच पाहतो. हे पण 4000 राहू द्या. लांबून बोला. हा लांबून. मध्ये भाडं वसूल करून जातो. हे 4000 तुम्हाला राहू द्या. तुम्ही हात करा ना साहेब. नाही ना, तुम्ही खुश करा. हे 4000 राहू द्या. तुम्ही काय करा, मला आहे ना प्रेम द्या. सगळं भाडं माफ करतो. 4 महिन्याचं भाडं सोडून देतो डायरेक्ट. प्रेम देऊ का तुम्हाला? हा माझा नवरा आला ना, माझं प्रेम बिम सगळं काढाल आणि तुमचं काढाल. तो यायच्या आधीच पळून जातो ना मी. काय माझी बायको मेली ना, 7 महिने झाले ना. हा ते तर माहिती हो मला. एकटा पडलोय ना मी. पण ऐका ना, मी तुम्हाला प्रेम देईल, पण मग भाडं बिडं काही घेत नका जाऊ. हो ना. प्रेम दिलं भाडं कशाला घेईल? पण ऐका ना, भाडं जरा आहे ना हळू वसूल करा. कसं तुमचं आता 8 महिने झाले बायको वारली, हा नाहीतर मग एकखटे सगळंच प्रेशर. हा नाही नाही, हळू काळजी घेईल तुमची, काय टेन्शन हा नाहीतर मग कसं नाही. सारखं त्या भाड्याच्या ऐवजी माझंच कंबरड मोडायचं. नाही हो, नाही तुम्ही नका टेन्शन. एकदम हळूहळू, काय टेन्शन घेऊ. नाही तर पा तुमच्या करायच्या गडबडीत प्रेम, तुम्हाला प्रेम द्यायच्या गडबडीत माझं कंबर बिंबड. अहो काळजी घेईल मी. मला आधीच समज- ना मी लय नाजूक घेऊ. हा ना, एकदम हळूहळू. हा हळूहळू चालेल. चला वेळ घालू नका, लय भाडं थकले. मला आलं पाहू. हा कशाला ये. त्रास झाला का? नाही त्रासचा काही विषय नाही हो. आता भाडंच वसूल करायचं आता. हा आता व्यवस्थित ना. हा आता काही येऊ नका अजून 7-8 महिने. 7-8 महिने? 4-4 महिन्यांनी येईल मग. पहा बरं का. हो किती? 4-4 महिन्यांनी भाडं वसुलीला. 4 महिने गॅप दे. भाडं द्यावंच लागेल. हा मग असं थोडं सोडत. नावावर करून द्या ना घर. कर ना हळूहळू. एवढं काय काय. या मग तुम्ही. हा? मानावर यायचं नाही तर तुम्हाला हो. नसायचं. जा लवकर आजूबाजूला पहा बरं का.
एकदाच भाडं वसूल करून घेतलं. बानूची का हे वाले काय माहिती एवढा जोरात कटळा आला होता.